हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवला होता मी केक आणि केक तुम्हाला थंबनेलवर कळालंच असेल की केक आपण कशासाठी बनवला आहे. तर आज आहे बड्डे आहे नवरोबाचा, त्यासाठीच मी केक इथं बनवला होता आणि केक मी तुम्हाला बेक केल्यापासूनच दाखवलेला आहे. अगोदरचा प्रीमिक्स कसं फेटायचं काय फेटायचं ह्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं नाही. जर तुम्हाला डिटेलमध्ये आईस केक शिकायचा असेल तर अगोदरच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. त्यात सविस्तर अशी मी पूर्णपणे केकची माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा की आईस केक कसा बनवायचा, काय काय साहित्य लागतं ते त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथं फक्त मी बेक केल्यापासूनच तुम्हाला हा केक दाखवलेला आहे. बटर पेपर कसा लावायचा, प्रीमिक्स किती घ्यायचं, व्हिपिंग क्रीम कोणती घ्यायची, ही सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती आहे. तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा आईस केक जर शिकायचा असेल तर. आणि इथं मी आज चौकणी केक करणार होते, म्हणजे गोल केक आता आपले भरपूर बनवून झाले, पण आज इथं मी चौकणी केक आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉल केक असा मी बनवून दाखवणार आहे. आणि इथं 3 लेअरमध्ये हा आपण चौकणी केक हा आज इथं बनवणार आहे. आणि व्हिपिंग क्रीम घेतली होती मी, आणि तुमच्याकडे जी केक शॉपमध्ये जी व्हिपिंग क्रीम भेटेल ती तुम्ही ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही तसा. इथं मी व्हिपिंग क्रीम अगोदरच 15-20 मिनटं अगोदर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती. नंतर आईस गोळे वगैरे बनवून ठेवले होते. आता उन्हाळा चालू आहे म्हटल्यावर थोडी केक क्रीम करायला थोडी मेहनत घ्यावी लागते, म्हणजे उन्हाळा असल्यामुळे. जर तुम्ही हिवाळा किंवा पावसाळ्यात जर करत असाल तर एवढी गरज पडत नाही. आणि आईस क्यूब घेतली की पटकन आपली इथं क्रीम ही फेटून तयार होते, म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. आणि मी केक क्लास केला होता आपला कोरोना काळ लागायच्या अगोदर केला होता, म्हणजे 2020मध्ये केला होता आय थिंक असं काहीतरी. तेव्हा आम्ही फक्त 2 तास नाही 1.5 तासामध्ये हे केक शिकलो होतो. आणि केक मी कमीत कमी 15 ते 20 फ्लेवरचे 1.5 तासामध्ये शिकले होते. तर तुम्ही पण आरामशीर शिकून जाल जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ जर बघितला तर अगोदरचा आपला. तर तुम्हाला सगळं त्यात कळेल की बाबा प्रीमिक्स किती घ्यायचं सगळं समजा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इथे फक्त आपण केक कटिंग करून आणि केकला क्रीम वगैरे कशी लावायची. आणि इथं आता आपण केक कट करून घेतला, नंतर त्याला शुगर सिरप लावून घेतली, म्हणजे साखरेचं पाणी लावून घेतलं. नंतर एक लेअर खाली थोडं केकची क्रीम लावून घेतली. नंतर त्याच्यावर केक ठेवला, म्हणजे आपला बेस हलणार नाही म्हणून. नंतर वरून क्रीम लावून घ्यायची पहिला थर, आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची. नंतर दुसरा थर ठेवायचा. आणि इथं आपण आज केक बनवला होता पायनॅपलचा, तर त्यात पायनॅपलचा क्रश पण वापरायचा. आणि पहिल्या थराला केक क्रीम लावून झाली की त्याच्यामध्येच पायनॅपलचं क्रश वापरून घ्यायचं. आणि जेवढं बघायला केक अवघड वाटतो ना, तेवढा सोपा पण करायला खूप सोपा आहे. एकदा जर तुम्ही शिकले ना की प्रीमिक्स आणलं, व्हिपिंग क्रीम आणली की पटकन आपल्या डोक्यात येते की आता हे यूज आपल्याला करायचं आहे. त्यामुळे एवढं अवघड नाही केक बनवणं. एकदा नक्कीच बघा आणि करून बघा. आणि अशी जी वरचं जे टोक असतं ते मधात ठेवून घ्यायचं, म्हणजे वरचा भाग मधात ठेवायचा. आणि परत त्याला क्रीम लावून क्रश टाकून पूर्णपणे कोटिंग करून घ्यायची. आणि इथं पूर्णपणे अशी कोटिंग तयार करून घेतली होती मी 2020मध्ये केक शिकले होते. मला असं वाटलं पण नव्हतं की मी यूट्यूब व्हिडिओसाठी माझे केक सगळ्यांपर्यंत पोहोचेल यूट्यूबच्या माध्यमातून. आणि आपण म्हणतो ना की कोणतीच गोष्ट कधीच वाया जात नाही. तेच माझ्यासोबत झालं, म्हणजे मी केक केला होता तेव्हा, आणि आता मला ते कामा येत आहे. म्हणजे आपल्या यूट्यूबला व्हिडिओ टाकायला पण, आणि घरगुती कोणाचा बड्डे वगैरे असला की पटकन आपण केक तयार करतो आणि बड्डे सेलिब्रेट करू शकतो. आणि इथं मी आसपास 1 किलोचा केक तयार केला होता. छान अशी व्हाईट याने कोटिंग करून घेतली पूर्ण केकला. मला तसा जर येल्लोच बनवायचा होता, पण मुलाचं चालू होतं पिंक कलरचा बनवू. मग नंतर इथं मी पिंक कलरची कोटिंग करून घेतली. नंतर क्रीम कशी फेटायची ती तुम्ही बघितलीच असेल.
त्याच्यामध्ये क्रीम फेटून घ्यायची आणि फूड कलर टाकायचा 1 ते 2 थेंब आणि व्यवस्थित अशी कोटिंग करून घ्यायची. आणि कोटिंग झाल्यानंतर तुम्हाला जी डिझाईन पाहिजे ती तुम्ही काढू शकतात. माझ्याकडे सध्या तरी 2च नोझल आहे म्हणून मी तेच वापरले. आणि असे मी पूर्णपणे फ्लावरने कवर करून घेतला केक वरची साईड. व्हाईट पिंक असा शेड ठेवला होता मी फुलांचा. आणि अशी वरची साईडची मी फुलं काढून घेतली होती. नंतर खालची पण डिझाईन करून घेतली. नंतर त्याला येल्लो फुलांनी पण डेकोरेट केलं वरून, पिंक येल्लो. आणि नंतर हे कॉम्बिनेशन खूप भारी वाटत होतं. आणि नंतर आहोंचा बड्डे म्हटल्यावर आहोंचं नाव आहो टाकून घेतलं. आणि नंतर शुगर बॉल टाकून घेतले व्हाईटवाले. आणि असा हा आपला केक इथं तयार झाला होता. हा अगदी चालता बोलता हा केक आपला इथं तयार झाला. आणि होममेड केक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नंतर अशी सजावट झाल्यानंतर मी केक फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर चला मग, थँक्यू.